नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। या रेसिपीसाठी इन्ग्रेडियंट्स तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता। इथे मी एक रताळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण याचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकूया। रताळ्यावर जर काही भाग खराब वाटत असेल तर तो चाकूने अशा प्रकारे काढून टाका। तुम्ही रताळ्याची साल काढून सुद्धा हे काप बनवू शकता, पण मला साल ठेवायला आवडते कारण त्याने छान टेस्ट येते। आता आपण रताळ्याचे पातळ काप करून घेऊया। कापांची रुंदी मी जवळपास अर्धा सेंटीमीटर ठेवलेली आहे। आता आपण या कापांवर थोडंसं तेल चोळून घेऊया, म्हणजे रताळं काळं नाही पडणार आणि सोबतच त्याच्यावर जे आपण मसाले लावणार आहेत ते व्यवस्थित चिकटतील। आता आपण यावर घालणार आहोत लाल तिखट। ही लाल मिरची पूड झणझणीत आहे, त्यामुळे मी एकच चमचा वापरते। आता आपण 1 चमचा मीठ घालूया। तिखट आणि मीठ व्यवस्थित कापांना चोळून घेऊया। मगाशी जिरेपूड घालायची राहून गेली, तर आता मी जिरेपूड घालते आणि हिला सुद्धा आपण कापांवर छान चोळून घेऊया। तुम्ही बघू शकता काप मस्त कोट झालेत मसाल्यात। आता आपण यांना वरीच्या तांदळाच्या पिठात कोट करणार आहोत। मी इथे वरीचा तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर दळून घेतलेला आहे। तुम्ही नुसत्या वरीच्या ऐवजी साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचं पीठ सुद्धा तयार करू शकता। पिठात कोट केल्यामुळे काप छान क्रिस्पी होतात। सगळे काप पिठात कोट करून झालेले आहेत। आता आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊया। फ्रेंड्स, इथे मी वरच्या बाजूला गॅस फ्लेम लो ठेवली आहे, म्हणजे गॅसची हीट एकसारखी लागेल। आणि इथे मी लोखंडी तवा वापरला आहे। लोखंडी भांडी वापरण्याचा फायदा हा आहे की त्यामुळे आपल्या जेवणातलं आयर्नचं प्रमाण वाढतं आणि रक्तात हिमोग्लोबिनची कमी शक्यतो होत नाही। तव्यावर थोडंसं तेल घालून पसरवून घेऊया। मी शेंगदाण्याचं तेल वापरते कारण सनफ्लॉवर ऑइल किंवा दुसऱ्या रिफाइंड ऑइल्सपेक्षा शेंगदाण्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं। आता तव्यावर काप ठेवूया। थोडं अजून तेल घालूया। फ्रेंड्स, इथे मी चपातीचा तवा वापरते, तो मधून थोडा खोलगट असतो, त्यामुळे मधले काप लवकर शिजण्याची शक्यता आहे। तर थोड्या वेळाने मी मधले काप बाजूला आणि बाजूचे काप मध्ये करणार आहे।
कापांना खालच्या बाजूने जवळपास 4 ते 5 मिनिटं आपण फ्राय केलेलं आहे। आता आपण यांना पलटून घेऊया। थोडं अजून तेल घालूया। दुसऱ्या साईडनी पण आपण कापांना जवळपास 4 ते 5 मिनिटं फ्राय करणार आहोत। काप शिजलेत का ते चेक करूया। काप छान शिजलेत। रताळ्याचे कुरकुरीत खमंग उपवासाचे काप तयार आहेत। आता आपण यांना तव्यावरून काढून घेऊया। फ्रेंड्स, इथे मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप द्यायची आहे। बाकीचे काप तव्यावर फ्राय करायच्या आधी तव्यावर जे पीठ पडले ते काढून टाका, नाहीतर ते जळेल आणि काप कडवट लागतील। त्यानंतर आपण तव्याला कपड्याने किंवा किचन टिश्यूने पुसून घेऊया। आता बाकीचे काप फ्राय करूया। फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपी सोबत। धन्यवाद।